हॅलो सर्वांना माझा नमस्कार। मी आज पहिल्यांदाच वंदे भारत ट्रेनने उधमपूर टू दिल्ली पर्यंत प्रवास करत आहे आणि तो माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करणार आहे। आणि हा माझा ब्लॉग सुद्धा सुरुवातीचा ब्लॉग आहे। आम्हाला बसल्या बसल्याच वंदे भारत मध्ये टी, बिस्किट आणि गरम पाणी त्याची व्यवस्था होती। त्यानंतर एका तासातच आम्हाला पुन्हा ब्रेकफास्ट देण्यात आला। पाहू शकता उपीट आहे, कटलेट, हे बघा वंदे भारत मधील जेवण। त्यामध्ये आहे ही भाजी, बटाटा आणि मटर घालून केलेली भाजी आणि ही आहे पनीरची भाजी, पनीरची पातळ भाजी आहे ही। त्यानंतर फुलके आहेत, 3 फुलके आहेत प्रत्येक पॅकेटमध्ये। यामध्ये एका बॉक्स मध्ये भात आहे आणि एकामध्ये बहुतेक डाळ असेल आणि दही, लोणचं असे परिपूर्ण जेवण याच्यामध्ये दिलेलं आहे वंदे भारत मध्ये। सकाळी नाश्त्यापासून सकाळचं मॉर्निंग टी, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट, त्यानंतर हे दुपारचं जेवण। अशा प्रकारे वंदे भारत मध्ये सेवा उपलब्ध आहे। आणि जेवणानंतर मुखवास पण दिले, त्याच्यानंतर आईस्क्रीम पण देण्यात आलं। इतकं पोट तुडुंब आमचं भरलेलं होतं जेवल्यानंतर। टॉयलेट मध्ये पण बघा किती स्वच्छता। हे आहे वॉश बेसिन, त्याच्यानंतर मिरर, आणि कमोड आहे इथे। कमोड सुद्धा किती क्लीन आहे। इथं स्प्रे आहे, इथं फ्लश आहे। एकंदरीत या ट्रेन मध्ये प्रवास करायचा अनुभव एकदम सुखद वाटला मला। वंदे भारत मध्ये मी पहिल्यांदा बसले आणि इतका चांगला माझा एक्सपिरियन्स आहे त्याच्यात की आल्यावर नंतर आम्हाला लगेच फ्री गरम पाणी आणि ट्रेन मध्ये एकदम क्लीनलीनेस इतकं मेंटेन केलेलं आहे। खरंच फारच छान आणि कमी पैशामध्ये, म्हणजे रिझनेबल प्राइस मध्ये आम्ही उधमपूर टू दिल्ली पर्यंत याच्यातून प्रवास करायला लागलो। पण असं काहीच फील होईना की म्हणजे एक ट्रेन मध्ये बसल्यानंतर किती अशी किळसवाणी प्रकार, म्हणजे बाथरूम गलिच्छ, सीट कडे सुद्धा गलिच्छ, असं काहीच नाही। ते सर्वत्र स्वच्छता अशी घरात बसल्यासारखं, घरापेक्षा चांगलं कम्फर्टेबल। सर्वांनी मी सांगते आवर्जून सर्वांनी वंदे भारतमध्ये प्रवास एकदा तरी करा आणि आपल्या घरातून बाहेर निघा आणि त्याचा आनंद लुटा। जीवन आनंद लुटण्यासाठी आहे। प्रत्येक क्षणाचा आणि प्रत्येक ज्या ज्या वस्तू आहेत त्या बसण्याचा, विमान म्हणा, वंदे भारत म्हणा, कुठल्याही ह्याच्यातून प्रवास करण्याची, त्यातून वाहनातून प्रवास करण्याची आपल्याला इच्छा असेल तर आपण जरूर ती पूर्ण करून घ्यावी। प्लीज माझा हा व्हिडिओ बघून झाल्यावर लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।